कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सांगा ना, तुम्ही गप्प का झालात? बघा मास्तरीन भाई, ईशा जर आपल्या संसाराचा असता, किती बी मोठं संकट येऊ दे, मी आहे तुमच्या पाठीशी उभा। पण हे सगळं आपल्याच संसाराबद्दल आहे ना अधिपती? ह्याच्यात संसाराचा काय संबंध आहे मला सांगा आपल्या? म्हणजे असं का म्हणताय तुम्ही? हा आपल्या कुटुंबाचा प्रश्न नाहीये का? पण हे असं करून आपल्या कुटुंबातल्या गोष्टी तुम्ही चार चौघात घेऊन जाता, हे लक्षात येत नाही तुमच्या? कुटुंबाच्या गोष्टी अशा सगळ्या बाहेर चव्हाट्यावर मांडायच्या का? तिथं खरं खोटं करायचं काय? मला सांगा की कुटुंबाच्या ज्या चार भिंतीच्या आतल्या गोष्टी आहेत, हे केल्यामुळे जगासमोर येणार, जगाला सगळ्याला तुम्ही इशे देणार, असं करायचं का आपल्याला? सांगा बरं, कशाला या भानगडीत पडायचं आहे? माझ्यावर वेडी असल्याचा शिक्का बसलाय अधिपती। ओ काय एडीबिडी नाही, उगाच काहीतरी बोल ना। अहो लोक म्हणतायत ना, पण तसं तो शिक्का पुसावासा नाही वाटत तुम्हाला? लोक म्हणतायत मी वेडी आहे, माझं मानसिक संतुलन बिघडलंय, मी मनानं हल्ली असं म्हणतायत सगळे, म्हणून तर ऍडमिट केलंय ना मला। असं काही सुद्धा नाही मास्तरीन बाई, फक्त एक दिवस कळस होसा, उद्या आपण जायचं घरला, आणि घरी जाऊन तुम्ही आराम करा, तुम्ही कसलाही विचार करू नका, काय गोळ्या बिळ्या नको, काय नको, हे मनाचा आजार बिजार काय नाही, सगळं आपण एकत्र राहिल्यावर सगळं नीट होणार। उद्या रात्री मी तुम्हाला इथनं घेऊन जाणार, बास झाला आता। हा, मी निघतो आता, तोवर तुम्ही उलटा सुलटा काय विचार करू नका, हा समजलं का? आणि रडायचं बंद करा आता। येऊ का? येतो। अगं अक्षता, हे काय होऊन बसलं ग? अगं तू एवढी हुशार मास्तरीन बाई नशी हॉस्पिटलात आली। चेहरा बघा अधिपती तिचा, आणि डोळ्याखालची काळी वर्तुळ। अक्षत कशा पायी एवढा स्ट्रेस घेते ग? कशा पायी एवढं जीवन लावून घेते? मला नाही का लय काळजी वाटते, लय वाईट वाटते मला अक्षता, बघ ग। हॉस्पिटल आहे, जरा इथं सायलेन्सर लाव हळू, बाकी पेशंट बी आहे तिथं। हा, तुला आज सोडलं कोणी? कशाला आली तिथं? कशाला काय, अक्षदाला भेटायला आले ना मी, काय अधिपती, ती फॅमिली आहे ना आपली, आपण काळजी घेतली पाहिजे ना। हा अक्षदा भेटलीच नो फॅमिलीला, चला आता, चला घरला चला। नाही, मी नाही जाणार। ही अनायसे इकडे आलीच आहे तर घरातली खबर हिच्याकडून काढता येईल। अगं नाही जाणार म्हणजे? बाज झाली, चला नाटक बाज झाली, चला। थांबा अधिपती, तुम्ही जा घरी, नका काळजी करू, होईल सगळं ठीक। 5 मिनिटात काय ते बोलून घ्यायचं, नंतर घरला सोडायचं, बरं का? 5 मिनिटं। काय मग अक्षदा, फिरलं ना डोसकं? तू जे करतेस ना ते करणं सोपं नाही बाई। काय झालं आई, तुम्ही अशा एकदम निघून का आलात? काय नाही होत नाही आता, काय होत आहे? झालं, आता फक्त उद्याचे दिवस माझी साथ द्या। हे काय सांगायला पाहिजे बाई? थँक्यू। हा, थँक्यू थँक्यू। थँक्यू म्हटल्यानंतर परत थँक्यू नाही म्हणायचं, वेलकम म्हणायचं। असं वय? अहो मी शिकलेली थोडीच आहे। शिक्षणाचं काय त्यात? हवं म्हणजे ते फडाफडा इंग्रजी बोलाया शिकायला लागतंय ना व। इंग्रजी बोलायला शिक्षण नाही, अक्कल लागते। काय झालं, असं एकदम भूत बघितल्यासारखं का बघताय माझ्याकडे? हुवी असंच बोलायची। मग चुकीचं कुठे आहे? बरोबरच तर आहे ना? हा, काय करते मी? विरोध। विरोध म्हणजे? हे बघ अक्षता, आपल्यात आत्तापतूर जे काय झालं ना ते समजही सर, कारण त्या परीस आता जे काय चालू आहे ना ते लय डेंजर आहे। मला तुझी लय काळजी वाटली ना म्हणताना आले मी। आणि हे घे, तुझ्यासाठी मी हिरवा चुडा आणलाय, तो घाल।
लगीन आहे बाई आता तुझ्या सासू सासऱ्यांचं. अक्षदा म्हातार चळ लागलाय दोघांना बी. ती बाई तर काय लाजती काय, नट्टी काय, मुरडती काय बोलायला न ग. तो म्हातारा ते थेरड तर पार येडं झालंय, सरकलंय सारखं आपलं चारू चारू करत माग माग फिरतय. बास. अगं काय काय बोलतेस तू चंचला? तुझ्या वयाचे आहेत का ते अरे तुरे करायला? अगं अक्षता तू माझ्यावर कशा बी ओरडतीस? अगं मग काय करू? कशी बोलतेस तू? अगं मला घरात जे दिसतंय ना तेच बोलते मी तुला. तू इथं हॉस्पिटल मध्ये आहेस पर त्यांना पडले का ग तुझी काय? मस्त रमलेत आपल्या लग्नात. काय लाडीगुडी लावतात माहिती एकमेकांना. तरुण पोराबोरी बी करणार नाही तेवढं. अगं आज तर काही लाडू बिडू भरवलं एकमेकांनी त्यांनी. बाय गा अक्षदा तू एवढं केलं त्या दोघांसाठी पण तुझं साधं नाव बी काढत नाही. आता इतके दिवस झाले तू हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहेस. एकदा तरी आले का ग तुला बघाया? लाजण्या मुरटण्यात येळ तर मिळाला पाहिजे फॅमिलीची काळजी करायला. आणि बरं का अक्षदा ती लय दाखवती का तिला समजांची काळजी आहे, पर खरं तर तिला कुणाची बी काय बी पडलेली नाही. अगं तू घरात होतीस ना तेव्हा मोठे मालक जरा तरी स्टँड घेत होते, खऱ्या खोट्याच्या बाजूने उभं राहत होते. पर आता चारू जे म्हणल तेच करतात. ती जोर काय म्हणली का हलवली यांनी नंदी बैलासाठी मान. बास. बाबांबद्दल बोललेलं काही खपवून घेणार नाही मी. तू जा इथून. तू जा इथून. मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. जा. अगं अक्षदा तू मला कशा पायी जायला सांगतीस? मग काय करू मी? अगं अक्षदा तू माझे आभार मानायचे सोडून चिडतीस काय ग माझ्यावर? आभार? अगं तू ज्या पद्धतीनं बोललीस ना ते ऐकून मी तुला हाकलून द्यायला पाहिजे होतं इथून. बास. चल चल. थांब की अक्षदा, माझ्या कामासाठी आले ती तर करू दे मला. हे घे धर. ह्यो हिरवा चुडा घाल हातात. अगं हिरवा चुडा न गवाय तुला? हिरव्या चुड्याला सवाशीनबाईनं नाही म्हणू नये. धर घाल. झालं तुझं बोलून? हं? चल जा आता इथून. मला आराम करायचा. जा. अक्षदा तुझा आराम हराम करायला आले मी. हे काय काय चंचला काय बोलतेस तू? हे तुला एक सांगायचंय. काय? काही नाही. आणि मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. तू जा आता इथून. त्यात तुझं नुकसान आहे अक्षदा. मला तुझ्याबद्दल वाटतंय ना म्हणताना मी आले तुला खरं सांगाय. काय खरं? हेच का तुला जे वाटतंय ते मला बी वाटतंय. म्हणजे? तुझ्या डोसक्यात जो गुताडा झालाय ना त्याबद्दल बोलते. उत्तर? काय म्हणजे काय? कशाबद्दल बोलतेस तू? आपल्या घरात आलेली बाई चारुलता नाही, मावशी हाय. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.